आमदार खासदाराला कुत्र चावलं पाहिजे का? महापालिका आयुक्ताला कुत्र चावलं तर काय होईल? नगरसेवकाला कुत्र चावलं तर काय होईल? किंवा त्याही पुढे एखाद्या मंत्र्याच्या पोराला पोरीला जर कुत्र चावलं, भटकं कुत्र चावलं तर काय होईल? मला वाटतं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायमचा निकाल निघेल. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी टुडे मध्ये आत्ताचा विषय घेतोय तो अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की परवाची घटना आहे. शिवप्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले प्रख्यात असे संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांना सांगलीमध्ये मध्यरात्री कुत्र चावलं. त्यांना कुत्र चावलं ती संपूर्ण स्टेट न्यूज झाली. संपूर्ण राज्यामध्ये भिडे गुरुजींना कुत्र चावलं, भिडे गुरुजींना कुत्र चावलं, त्याच्या बातम्या झाल्या. मग त्याच्यावरती राजकारण सुरू झालं. एकाने सांगितलं तो वाघ्या कुत्रा असेल, अमोल मिटकरी म्हणाले. दुसरा अंबरनाथचा एक वकील आहे, म्हटलं जो कुत्र चावलं त्या कुत्र्याला मी दत्तक घेणार आहे. म्हणजे अजित पवारांना त्या संदर्भात पत्रकाराने विचारलं, त्यांनी फक्त छद्मी हास्य केलं आणि सोडून दिला विषय. यातला विनोदाचा भाग सोडला, राजकारणाचा भाग सोडला. विषय असा आहे, पाळीव कुत्री आहे जी पाळीव कुत्री म्हणजे तुम्ही घरामध्ये कुत्री पाळतात ती, त्यांच्याविषयी बिलकुल नाही आहे. याच्यामध्ये भटकी कुत्री आहे त्यांचा विषय. हा फक्त पुणे पिंपरी चिंचवडचा किंवा सांगली साताऱ्याचा विषय नाहीये, फक्त राज्याचा विषय नाही तर देश पातळीवरचा विषय. भटक्या कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचा लोकांना होणारा जो उपद्रव आहे तो विषय आहे. मग तो पुणे असू द्या, पिंपरी असू द्या, नागपूर असू द्या, मुंबई असू द्या, त्याचा एक साधारण आढावा घ्यावा, त्या संदर्भात हा विषय घेतलेला आहे. निमित्त फक्त भिडे गुरुजींचं आहे. म्हणजे भिडे गुरुजींना कुत्र चावलं त्याच्यामुळे ती स्टेट न्यूज झाली आणि त्याच्यावरती बाकी मग चेष्टा मस्करीच एक प्रकारे ती सुरू झाली. तसं पाहिलं तर ते 90-95चे वयाने वयोवृद्ध भिडे गुरुजींना कुत्र चावलं, ती घटना व्हायचं चुकीचीच आहे. पण भिडे गुरुजींना कुत्र चावलं म्हणून त्याच दिवशी लगेच सांगली महापालिकेने शहरातील सगळी भटकी कुत्री पकडली. जर भिडे गुरुजींना कुत्र चावलं नसतं तर सांगली महापालिकेने भटकी कुत्री पकडली असती का? नसती. लोकांनी कितीही तक्रारी करू द्या, कोणी त्यात लक्ष घालत नसतं. पिंपरी चिंचवडमध्ये तोच विषय आहे, पुण्यामध्ये तोच विषय आहे, मुंबईमध्ये तोच विषय आहे. तुम्ही कुठे जा, राज्याच्या छोट्या मोठ्या खेडेगावामध्ये, नगरपालिकेमध्ये, नगरपालिका क्षेत्रामध्ये थोडक्यात जे छोटी शहरं असतात किंवा मोठी शहरं असतात, कुठे जा तो विषय हाच आहे. मी साधारण त्याचा एक आढावा घेतला या संदर्भामध्ये. म्हणजे भिडे गुरुजींना कुत्र चावलं तर सांगली महापालिकेने सगळी भटकी कुत्री पकडली. आता त्यांचं निर्बीजीकरण करणार, म्हणजे थोडक्यात फॅमिली प्लॅनिंग आपल्या भाषेत थोडक्यात सांगायचं. आणि पुन्हा ती आहे तशी मोकाट सोडून देणार. ती जंगलात सोडतात का? नाही, जिथून पकडली तिथेच ती सोडतात. हेच त्याच्यावरचं एकमेव उपाय आहे. कारण जो प्राणी कायदा आहे त्याच्याप्रमाणे त्यांना मारता येत नाहीये. जर तुम्ही कुत्र मारलं तर तुम्हाला 7 वर्षाची सजा होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. त्याच्यामुळं ते अवघड जागचं दुखणं झालेलं आहे. तुम्ही पुणे काय, पिंपरी काय, मुंबई काय, कुठे जा, कोणत्या शहरात जा, रात्री मध्यरात्री तुम्ही एसटीनी किंवा रेल्वेनी अगदी फ्लाईटनी उतरलात आणि तुम्ही जर रिक्षाने जायचं म्हटलं किंवा 2 व्हीलरवर जायचं म्हणालात तर तुम्हाला कुत्र्यांची झुंड तुमच्या मागं लागल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस काय हालत होतात ना ते ज्याचे त्याला माहिती आहे. जे लोक रात्री अपरात्री प्रवास करतात, 2 व्हीलरवर प्रवास करतात, त्यांना कुत्र्यांची झुंड मागं लागते. अक्षरशः कित्येक असे अपघात होतात, कित्येक लोक जायबंदी होतात. भटकी कुत्री चावल्याने देशामध्ये जवळपास मी तुम्हाला आकडेवारी सगळी सांगणार आहे, परंतु त्याच्यामुळे या संदर्भामध्ये वारंवार चर्चा होते, प्रत्यक्षात घडत काहीच नाही. का? तर त्या संदर्भातला जो कायदा तयार केलेला आहे 2001 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स ABC आणला आणि तो त्यातला सगळ्यात मोठा अडथळा ठरायला लागलेला आहे. कारण या कुत्र्यांची नसबंदी करता येते, लसीकरण करता येतं, परंतु त्याला मारता येत नाही. त्याच्यामुळे तो जो कायदा आहे तो सगळ्यात मोठा अडथळा व्हायला लागलेला आहे. आपण आता थोडं ह्याच्यातल्या घटना ज्या आतापर्यंत घडलेल्या आहेत त्या संदर्भात बोलू. ह्या घटना झाल्या की तेवढ्या पुरतं फक्त मीडिया त्याच्यावरती प्रकाश टाकतं, त्याच्यावरती चर्चा होते. प्रत्यक्षामध्ये आहे तो प्रश्न ॲज इट इज राहतो. सांगलीचा भिडे गुरुजींचा तो विषय तुम्ही ऐकला. ऑक्टोबर 2023 मध्ये वाघ बकरीचे प्रसिद्ध चहाचे वाघ बकरी चहा ब्रँड तो प्रसिद्ध आहे, त्याचे पराग देसाई म्हणून
त्यांना कुत्रं चावलं, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही ती पहिली घटना महत्वाची. 26 मार्च 2018ला भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात 6 वर्षीय साहिल भुट्टो अन्सारी म्हणजे आपल्या हिंजवडी मान मधला एका खेडेगावातला पोरगा, त्याचा बालकाचा तो मृत्यू झाला. अगदी पिंपरी चिंचवडमध्ये 24 ऑगस्ट 2022 ची घटना आहे. एम्पायर स्क्वेअर म्हणून आहे, मुंबई पुणे हायवेला मोठी सोसायटी आहे, 2000 फ्लॅटची. त्या सोसायटीमध्ये तिथं चिकनचं दुकान आहे. तो चिकन वेस्ट तिथे बाहेर टाकायचा, त्याच्यामुळे भटकी कुत्री तिथे जमतात. त्या दुकानच्या तिथे एका 4 वर्षाच्या मुलावरती, त्याचं नाव आहे आरव वर्मा, कुत्र्यांनी हल्ला केला, अक्षरशः लचके तोडले, गंभीर जखमी झाला. 21 मार्च 2025 नागपूरमध्ये हिंगणा तालुक्यातलं गुमगाव म्हणून आहे, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. म्हणजे 15-20 भटक्या कुत्र्यांनी त्या मुलीवरती हल्ला केला होता, अक्षरशः तिचे लचके तोडले, रक्तबंबाळ झाली, ती मुलगी त्याच्यामध्ये गेली. जून 2022 कराडमधली घटना आहे. एका शेतकरी कुटुंबाने रानात गेले असताना रानामध्ये भटक्या कुत्र्यांची टोळी तिथे त्यांच्या बालकावरती, त्या 4 वर्षाचंच पोरगं होतं नेमकं ते, त्याच्यावरती तुटून पडली, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. हैदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा जुलै 2024 ची घटना आहे. 3 दिवसामध्ये 3 घटना घडल्या. अशाच बालकांवरतीच हल्ला भटक्या कुत्र्यांनी केला, एक पोरगं त्याच्यामध्ये जागेवरती गेलं. सुरतमध्ये मजूर कुटुंबातील 4 वर्षाच्या बालकाचा अक्षरशः लचके तोडले, तो जखमी झाला, नंतर तो मृत्यू झाला. आता हे सगळ्या घटना फक्त मी तुम्हाला क्रम सांगितला. अशाच प्रकारे दिल्ली, बंगळूर, मेरठ, गुरुग्राम, पंजाब, नोएडा, मुंबई, पुणे, बिजनौर अशा प्रत्येक शहरामध्ये या घटना घडत आहेत भटक्या कुत्र्यांच्या. आता ह्याच्यावरती कायद्यानुसार काहीच उपाय करता येत नाही. महापालिकेमध्ये तक्रार केली तर ते फक्त तिथली कुत्री पकडतात, ती पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करतात, घेऊन जातात, त्यांचं निर्बीजीकरण म्हणजे ती थोडक्यात फॅमिली प्लॅनिंग करतात, 15 दिवस ठेवतात आणि पुन्हा आहे तिथे आणून सोडतात. त्याच्यामुळे लोक वैतागलेत जाम. म्हणजे हा देशभराचा प्रश्न आहे, पण आपण थोडा राज्य आणि आपल्या पुणे पिंपरी चिंचवड शहरापुरता आणि मुंबईपुरता विचार केला तर हा प्रश्न इतका क्रिटिकल झालेला आहे. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. लोक पुढाऱ्यांकडे तक्रार करतात, प्रशासनाकडे तक्रार करतात, पण ते हात वर करतात, आम्ही काहीच करू शकत नाहीये. परवाची घटना आहे, पिंपळे सौदागरला एका हाऊसिंग सोसायटीमध्ये तिथल्या नागरिकांनी भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या, काही प्रशासनाने केलं नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सारथी म्हणून एक ऍप आहे, त्याच्यावरती तुमच्या नागरी संदर्भात, नागरी समस्यांबद्दल काही तक्रारी असतील तर तुम्ही तक्रारी करू शकता. वर्षभरात सर्वाधिक तक्रारी कोणत्या असतील तर भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी आहेत. त्याच्यावरती उपाय काय? त्या परिसरात तो पिंजरा जातो, कुत्रा पकडतो, नेऊन त्याच्या शस्त्रक्रिया करतात, परत आणून सोडतात, काही फरक पडत नाही. परवा पिंपळे सौदागरला जो विषय घडला त्याच्यामध्ये तिथल्या अज्ञात इसमांनी, कोणी माहित नाही, त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे. कुत्री जिथं फिरतात तिथे अन्नामधून काहीतरी पॉयझन टाकलं असावं आणि ते खाल्ल्यामुळं कुत्र्यांना विषबाधा झाली, 7 ते 8 कुत्री मेली. म्हणजे घटना तशी वाईट आहे तसं पाहिलं तर. पण लोकांनी शेवटी कायदा काही करू शकत नाही म्हणून लोकांनी मार्ग काढला आणि त्या पद्धतीने कुत्री तिथे संपवून टाकलेली आहे. आता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. कुत्र मारलं तर त्याला 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. जर कोणी याच्यामध्ये सापडला तर 100% 7 वर्ष शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारच्या 2-4 घटना पुण्यामध्ये घडलेल्या आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. लोक शेवटी कायदा हातात घ्यायला लागलेत का? तर प्रशासन हातबल आहे, राज्यकर्ते कोणी, आमदार खासदार कोणी काही करत नाही, म्हणून शेवटी लोकांनी कायदा हातात घेताना अशा पद्धतीने भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये तो प्रश्न निकाली काढायचा जो प्रयत्न चाललाय हे थोडं चुकीचंच आहे तसं पाहिलं तर. म्हणजे PCMC मध्ये जवळपास 1.25 लाख कुत्री आहेत, पुण्यामध्ये जवळपास 1.5 लाखाच्या आसपास कुत्री आहेत, भटकी कुत्री फक्त. आम्ही पाळीव कुत्र्यांचा विषय घेत नाही याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जानेवारी ते डिसेंबर मध्ये 452 लोकांना कुत्रं चावलं. त्याच्यामध्ये 94 लहान मुलं आहेत, 358 मोठी माणसं आहेत. म्हणजे कुत्री पकडण्यासाठी यांच्याकडे सगळे 5 व्हॅन आहेत, 5 डॉक्टर आहेत, शस्त्रक्रियेचा रोज जवळजवळ 17-18 कुत्र्यांवर शस्त्रक्रियेकडे जाते. प्रत्यक्षामध्ये प्रश्न ॲज इट इज आहे तसाच आहे. म्हणजे कोरोना काळामध्ये या महापालिकेने, पिंपरी चिंचवड महापालिकेने जवळपास कोरोनात सगळीकडे कडकडीत बंद असताना 7,125 कुत्र्यांवरती नसबंदी केल्याचं दाखवून 77 लाख रुपये असे जो उकळले. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. प्रत्यक्षात ते नसबंदी झालीच नाही होती. आणि गेल्या 10 वर्षामध्ये निर्विजीकरणावरती अशा प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 20 ते 25 कोटी रुपये खर्च झाले. प्रत्यक्षामध्ये कुत्र्यांचा हा प्रश्न सुटला आहे का? तर बिलकुल नाही.
म्हणजे एका कुत्र्याला 999 रुपये आता निर्विजीकरणासाठी शस्त्रक्रियेसाठी खर्च येतो. प्रत्यक्षात तो प्रश्न ॲज इट इज आहे. पैसा तर खर्च होतो, परंतु प्रश्न तर सुटत नाहीये. याला उत्तर काय? हा जो पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे तसा पुण्यामध्ये सुद्धा आहे. पुणे शहरामध्ये जवळपास 1.5 लाख भटकी कुत्री आहेत. दरमहा तिथे 800 ते 900 लोकांना कुत्री चावतात. त्याच्यामध्ये मग शेवटी प्रशासन कुत्री पकडतं, त्यांच्या शस्त्रक्रिया करतात आणि परत आणून सोडतात. मुंबई महापालिके क्षेत्रामध्ये जवळपास 45,000 कुत्र्यांवरती निर्विजीकरणाची ती शस्त्रक्रिया केली. जवळपास दरवर्षी 5 ते 7 कोटी रुपये मुंबई महापालिका खर्च करते. नगरसेवकांनी प्रश्न विचारला प्रशासनाला, अहो तुम्ही खर्च करता याच्याविषयी दुमत नाही, परंतु प्रश्न सुटलाय का? निरुत्तर, काही उत्तर देऊ शकले नाही. देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर देशभरामध्ये रोज 7 ते 8 कोटी मोकाट कुत्री आहेत अशा प्रकारची. म्हणजे एका सर्वेक्षणातला तो अंदाज आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने कुत्री अन्य कोणत्याही देशामध्ये नाहीत, त्याच्या संदर्भात पण आपण बोलणार आहोत. देशामध्ये दरवर्षी 2 कोटी लोकांना मोकाट कुत्री चावतात आणि 20,000 लोक रेबीजच्या आजाराने मृत्यू पडतात. कुत्र चावलं की त्याला, पिसळलेलं कुत्र असेल तर त्या माणसाला रेबीजचा आजार होतो, माणूस पिसळतो, शेवटी त्याला मारावं लागतं. इतकं काही गंभीर प्रकार आहेत. 20,000 लोक रेबीजच्या आजाराने मरतात. अजूनही शासनाला, केंद्राला काय, राज्याला काय, किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाला, आमदार खासदार कोणाला त्याचं गांभीर्य कसं दिसत नाहीये. कारण नको तितकं प्राणीप्रेम. म्हणजे कुत्र्याविषयी, कुत्रा आणि माणूस यांच्यातलं नातं हे फार वेगळं आहे. कुत्र्या इतका प्रामाणिक कोणीही नाही. माणसापरीचं मेंढर बरी. दादा कोंडकेचं आपण जर पाहिलं, त्याचा अरे वाघ्या माझा वाघ्या ते जर पाहिलं, कोणाच्याही घरी जर कुत्रा असेल ना, ते माणसाला इतकं लाळा लावतं. तुमचा सख्खा भाऊ सुद्धा, तुमचा घरातला माणूस सुद्धा, कोणी नातेवाईक सुद्धा जितका तुमच्या प्रेमात पडणार नाही, इतका तुमचा कुत्र्याचा, माणसाचा एकमेकांवरती प्रेम असतं. म्हणजे कुत्रे तितकी प्रामाणिक पण असतात. पण हा पाळीव कुत्र्यांचा विषय नाही घेत आपण, फक्त भटक्या कुत्र्यांविषयी बोलतोय मी. मग ह्याच्यावरती उपाय काय? तर उपाय आता ते काहीच सापडत नाही. 2022 मध्ये मोकाट कुत्र्यांना देशात 33 माणसं मारली, लचके तोडून मारली. 2022चा हा आकडा आहे. म्हणजे हे फार सिरियस मॅटर आहे. तसं म्हणजे पाहिलं आपण, म्हणजे एकूण जर संपूर्ण 2030 पर्यंत केंद्र सरकारने ठरवलेलं आहे की देशामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून रेबीज मुक्त भारत तयार करायचा. पण रेबीज मुक्त भारत तयार करायचा तर जितकी तुम्ही शस्त्रक्रिया निर्विजीकरणातून करता, त्याच्या दुप्पट कुत्र्यांची निर्मिती होत असते. त्याला कोणाचाच कंट्रोल नाहीये. निर्विजीकरण करून सुद्धा जर हा प्रश्न सुटणार नसेल तर त्याच्यावर काहीतरी जालीम उपाय करण्याची फार नितांत गरज आहे. परंतु शासन, प्रशासन त्याचं कोणालाच गांभीर्य नाही. म्हणून जाणीवपूर्वक मी बोललो, जसं भिडे गुरुजींना कुत्र चावलं म्हणून सांगली महापालिका खाडकन जागी झाली, सगळी कुत्री पकडली, तसं पुणे पिंपरी चिंचवडला काय, खासदार आमदारांच्या पोराला किंवा खासदार आमदारालाच किंवा महापालिका आयुक्तालाच कुत्र चावलं पाहिजे का? त्यानंतर तुम्ही जागे होणार का? हा माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या विषयावरती जितकं आपल्याला भरपूर बोलता येईल. याच्यामध्ये मी पाहिलं की ह्याच्यामध्ये तुम्ही युरोप अमेरिकेमध्ये जर गेलात तर तिथे भटकी कुत्री तुम्हाला रस्त्यावर कुठंच दिसत नाही. कारण त्या देशामध्ये म्हणजे असे फालतू लाड नाही केले जात. तिथं त्या कुत्र्यांना कशा पद्धतीने हे केलं जातं, त्यांना भुलीचं इंजेक्शन ओव्हरडोस देतात आणि संपून टाकतात आणि त्याचा अंत्यसंस्कार करतात. तिथे निर्विजीकरण करून आपल्यासारखं कुत्री परत मोकाट याच्यात सोडत नाही. दुसरा एक पर्याय असतो की आता जंगलातले बिबटे सगळे शहरात यायला लागलेले आहेत किंवा मानवी वस्तीमध्ये यायला लागलेले आहेत. का? तर त्यांचं खाद्य संपलेलं आहे. आणि निसर्ग साखळी आपण ज्याला म्हणतो, जसं लहान मासा मोठ्या माशाला खातो, मोठा मासा त्याच्या मोठ्या माशाला खातो, पाल काय खाते तर किडे खाते, पालीला कोण खातं तर साप खातो, सापाला कोण खातं तर गरुड खातो किंवा मुंगूस खातो. ह्या पद्धतीने जी निसर्ग साखळी आहे, ह्या निसर्ग साखळीमध्ये जर ही मोकाट कुत्री जंगलात नेऊन सोडली तर कदाचित जंगलातले बिबटे मानवी वस्ती याची सुद्धा कमी होईल. म्हणजे तसं करता येणार नाही कदाचित, परंतु हे एक व्यावहारिक त्यातला एक तोडगा आहे. जंगलात सोडता येणं कितपत, सरसकट कुत्र्यांची कत्तल करणं शक्य आहे तर कदापिही शक्य नाही. त्याच्यावरती सोल्युशन सरकारने, राज्यकर्त्यांनी या संदर्भात थोडं गांभीर्याने निर्णय घ्यायला पाहिजे. कारण रात्रीच्या वेळी जर 2 व्हीलरवर तुम्ही जात असाल तर अक्षरशः कुत्री मागे लागतात. त्यावेळी जी फरफट होते, त्यावेळी जे अपघात होतात, त्यावेळी जे जखमी होतात, जायबंदी होतात, काही लोक जातात सुद्धा.
कुत्र्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? नाही दाखल करणार. याला जबाबदार कोण? याला जबाबदार आपले राज्यकर्ते, आपलं प्रशासन. म्हणून जाणीवपूर्वक मी म्हटलं, जर कुत्रं मंत्र्याच्या पोराला, खासदार आमदाराच्या पोराला किंवा खासदार आमदार मंत्र्यांना जर चावलं तर हा प्रश्न सुटणार आहे का? किंवा जे बथ्थड प्रशासन संपूर्ण राज्यामध्ये आता आहे, भ्रष्ट प्रशासन, ह्या प्रशासनातल्या सचिवाला किंवा महापालिका आयुक्तांना यांना जर कुत्रं चावलं तर नंतर ते जागे होणार आणि सगळी कुत्री पकडणार आहेत का? हा प्रश्न आहे. प्रश्न सुटला पाहिजे. कायदा कोणासाठी? माणसासाठी असतो. माणूस कायद्यासाठी नाहीये. त्याच्यामुळे कायदा आहे म्हणून कुत्री मारता येत नाही किंवा कायदा आहे म्हणून त्यांना आम्ही निर्बीजीकरण करून पुन्हा जंगलात सोडून देतो, हे काही कोणाला पटत नाही. सर्वसामान्य माणसाला ह्या विषयावर तुम्ही विचारलं तर त्याच्यामध्ये फार तीव्र संतापाची भावना आहे. तुम्ही कुठेही जा, पिंपरी चिंचवडच नाही, पुणेच नाही, मुंबईमध्ये सुद्धा, ठाणे मुंबईमध्ये, ठाण्यातल्या 2-3 कलाकारांनी या विषयावरती तक्रार केली की रात्रीचे नाट्यप्रयोग करून येतात आणि त्यावेळेस आम्ही गाडी स्टेशनला असते, टू व्हीलरवरून जाताना अक्षरशः कुत्र्यांची झुंड आमच्या मागे लागते. आम्ही या पुढच्या काळामध्ये प्रयोग करायचे की नाही? हा ठाण्यातला 2-3 कलाकारांनी प्रश्न उपस्थित केला होता. ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नागपूरला तीच परिस्थिती आहे. म्हणजे फडणवीसांच्या नागपूरमध्ये तीच परिस्थिती आहे. अजित पवारांच्या पुणे बारामतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. फडणवीस, शिंदे, ठाकरे, आपल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी हा विषय थोडा गांभीर्याने घ्यायला पाहिजे. फक्त भिडे गुरुजींना, संभाजी भिडे गुरुजींना कुत्रं चावलं म्हणून ते विषय चेष्टेवारी नेता कामा नये. हा विषय अत्यंत गंभीर आहे. या विषयावर कुठेतरी तोडगा निघायला पाहिजे, असं एक ती प्रामाणिक भावना सगळ्यांचीच आहे. आणि प्रशासन त्या बाबतीमध्ये हात झटकायचं काम करतं. एखाद्या दिवशी उद्रेक झाला तर मग लोकांनी कायदा हातात घेतला तर जो प्रकार पिंपळे सौदागरला एका सोसायटीच्या तिथे परिसरामध्ये 7-8 कुत्री मरून पडली, तसा प्रकार कुठे होऊ शकतो. तसं होऊ नये यासाठी प्रशासनाने, राज्यकर्त्यांनी वेळेत जागं झालं पाहिजे. भिडे गुरुजी हे फक्त एक निमित्त आहे. वाघ बकरी चायचे मालक देसाई हे गेले, त्यावेळी सुद्धा या विषयावरती गंभीर चर्चा झाली होती. अगदी नॅशनल न्यूज पर्यंत, म्हणजे राष्ट्रीय, अगदी BBC पर्यंत या विषयावरती, देशातल्या ह्या प्रश्नाविषयी चर्चा झाली होती. प्रत्यक्षात घडलं काहीच नाही. पुन्हा या विषयावर चर्चा करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी किमान हा विषय तातडीने हातात घ्यायला पाहिजे. अशीच एक सर्वसामान्य माणसाची भावना आहे. सर्वसामान्य माणसाला काय जे वाटतं ना, त्या संदर्भात फक्त मी हे बोलतोय. धन्यवाद. आजच्या पुरतं इतकंच.